करण्याचा प्रयत्न कर. चला त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस अशी आपण टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे की जय जोटिंग देवरुंग वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट योगेश 11 आमनेबर. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी आणि खास आमचे परममित्र योगेश पाटील दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. मी सुनील पवार तमाम क्रिकेट रसिकांचं प्रिन्स म्यूज लाईव्हच्या माध्यमातून आणि बालगोपाल चषकमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काल एक मोठा इतिहास नोंदवला प्रिन्स म्यूजची आमचे रविदादा यांनी. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या वेळेस पाचीच्यासाठी रिव्ह्यू घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे, पण त्या गोष्टीवर मात करून दादाने तो प्रयोग सुद्धा सक्सेस केला. क्या बात आहे. खूप उच्च कोटीचं लाईव्हचं आयोजन आपण नेहमीच पाहतोय आणि प्रिन्स म्यूजचं खूप दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाच्या या मैदानावर पाहतोय आपण. बालगोपाल स्पोर्ट सोनालीपाडा आयोजित बालगोपाल चषक 2025 देखना आणि सुसज्ज आयोजन. आमचे तिन्ही पंच सुद्धा सज्ज झाले. देवीदास सर, त्यानंतर पंच संदीप सर आणि कल्याण ग्रामीण विभागातलं एक मोठं नाव म्हणजे सर्वांचे लाडके रमेश मात्रे. मैं क्या कधी कधी विसर पडतोय, कारण की रात्रीचं प्रेड जर असला तर सकाळी वाटत 12पर्यंत त्याचं राहतेच. वेलकम दादा, खूप मोठे हे आमचे गुरुवर्य. तर सामन्याकडे आपण वळणार आहोत. आजच्या दिवसातला पहिला सामना आताच टॉस करून घेतला आमचे समालोचक आमचे मित्र योगेश दादानी. मला वाटतं की पहिले देवरुंग टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना किती षटकाचा आहे? 5 षटकाचा आहे. 4 षटकाचा आहे. यस, कारण की 9 सामने एवढं सोपं नाहीये. ही चर्चा करत होतो नाश्ता करताना दादा. योगेश म्हणाला की किमान कमिटी सांगतं 6 षटकाचे सामने होऊ शकत नाही. 9 सामने आपल्याला कव्हरेज करत, त्यासाठी खूप छान योग्य निर्णय घेतला. बालगोपाल संघाला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सावंदे चषक मध्ये एक चांगली भरारी झेप आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार माझे निकटवर्तीय मित्र खास मयूर यांनी तिथे कीर्तिमान स्थापित केलं. पण आज कडवी अग्नि परीक्षा असेल या टीमची, कारण की सेकंड राऊंड मध्ये आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आमच्या सोबत स्कोरिंग करताना पाहतोय भावेश गणेश वजे. यस, बालगोपाल टीमचा एक उगवता स्टार सितारा, रायझिंग स्टार ऑफ बालगोपाल या टीमचा. नेहमी सातत्याने बालगोपाल टीमने माझ्यावर खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस मागितला होता, पण मयूर आणि ओमकार म्हणे की पवार मंगळवारी यायचं आपल्याला. अशोक दादाचं खूप मोठं योगदान या स्पर्धेत सातत्याने आपण पाहतोय. चला, आपण जी समोरची गाडी आहे ती गाडी आपण पार्किंग मध्ये लावायची आहे. सातत्याने बालगोपाल टीमवर नेहमीच मोठं प्रेम असतो, असे अशोक दादाचं सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान नेहमीच मिळतोय. आपण जो संघ पाहतोय प्रतिस्पर्धी संघ आमने ब. यस, शीतक्षण लावले जात आहे. आमचे पंच आपण सुद्धा रवाना व्हायचे लगेच. या सज्ज आहेत आमचे पंच, खूप मोठे क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे असे जुनारदुई गावाचे संदीप सर आणि रमेश मात्रे. कल्याण ग्रामीण मधून खूप मोठं नाव. चेक आमचे डीजे मास्टर्स. आपण पाहतोय पण आमने ब विपक्ष देवरुंग अशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर सलामीची आपण लगेच पाठवायची विनंती असेल, कारण की खूप जास्त वेळ झालेला आहे आणि तब्बल 9 सामने कव्हरेज करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. प्रति दिवसामध्ये जर पाहिलं पण तब्बल 9 वाजून 55 मिनिटं होत आलेले. 10 वाजता
आपण सामन्याला सुरुवात जर करणार तर 9 सामने कव्हरेज करणं कठीण होईल. जवळपास या असोसिएशनमध्ये निगडीत योग्यदादा नेहमीच लेखाजोखा आपण सातत्याने ऐकतोय त्यांच्या माध्यमातून. मला वाटतं ही स्पर्धेतली या असोसिएशनची ही 4थी स्पर्धा पाहतोय आपण. ही 4थी स्पर्धा आहे. अजून खूप काही टुर्नामेंट वेटिंगला पाहतोय आपण. म्हणजे सातत्याने शेड्यूल बिझी असते योगेश दादा यांचं. रोहन तरेच्या माध्यमातून एक खूप मोठी बिग इव्हेंट आपण पाहणार आहोत. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहतोय आपण दोन्ही सलामीची बॅटर खेळपट्टीवर सज्ज होताना पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. आणि मला वाटतं की दोन्ही एंडकडून सामने आपण फक्त एकच एंगल हायवे एंड या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. स्ट्राईकला बॅटर पाहतोय प्रशांत, नॉन स्ट्राईकला अविनाश. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विजय. सुरुवात होताना पाहतोय सामन्याला पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज विजय. हायवे एरिया टोकाकडनं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पाहूया आपण क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया. जवळपास ऑफसाईडकडे जर पाहिलं आपण तुला सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो डीजे मास्टर्स. चला विनंती असेल की आपण वेळ न घेता आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यस, आता ज्या खेळाडूची आपण वाट पाहतोय तो खेळाडू पण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दर्शन घेतलं मैदानाचं खेळाडूंनी आणि एक चांगली गोष्ट आहे, कारण की पाहतोय की आपण जो खेळ अतिशय क्लास आयोजन पाहतोय आपण. क्रीडांगण जर म्हटलं नो डाऊट खूप चांगला हा क्रीडांगण पाहतोय. या स्पर्धेतला जर विचार केला आपण 6वं पर्व पाहतोय आपण. सातत्याने 5 वर्ष खूप छान टुर्नामेंट पार पडली आणि 6व्या पर्वामध्ये सुद्धा इशारा सामन्याला सुरुवात होताना दिवसात पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज विजय. दूर आणि त्या टोकाकडनं राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्ड मॅन बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग. पहिल्या चेंडूवर आपला हार खूप छान चांगला फटका आहे. गॅप शोधून काढलाय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार. खूप छान सुरुवात पाहतोय आपण. प्रशांत या बॅटरीच्या माध्यमातून ज्या प्रकारे फुल टॉस होता, टर्न केले चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईन कडे आणि कुठलाही क्षेत्ररक्षक न होता आणि चेंडू सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून
पहिल्या चेंडूवर बाउंड्री वसूल करतोय बॅटर. अजून एक कट करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग नाही पण गॅप शोधून काढलाय. सुपर बॅटिंगचं प्रदर्शन आणि तेवढंच छान क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. कुठेतरी टायमिंग परफेक्ट नव्हती फटक्यामध्ये, पण प्लेसमेंट छान होती. या 2 धावांनी प्रशांत व्यक्तिगत पाहतोय आपण 6 आणि टीमची धावसंख्या सुद्धा बिनबाद 6. क्लास बॅटिंगचे प्रदर्शन ज्या प्रकारे चेंडू आहे त्या प्रकारे फटकेबाजी इथं मात्र होताना आपण पाहतोय. विजय सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. राईट द विकेट सफल झाला होता. ऑन साईडकडे धमाका करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज. इथे मात्र पाहतोय आपण विजय. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या पाहतोय धावपलकर 6. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत पाहतोय आपण. पहिल्या वेळेस कमबॅक केले गोलंदाज आणि विजय यांनी. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल विजय या गोलंदाजाला. टर्न केलंय परत एकदा बॅकवर्ड स्कोरलेकडे. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. गॅप खूप मोठा आहे, चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला ह्या चौकार. चांगली बॅटिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण. आता बॅटर प्रशांत, धावसंख्या दुरंकित प्रवेश करते ती 10 बिनबाद. पहिले षटक प्रगतीपत्र असताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र सफल झाला होता. प्रत्येक ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहतोय आपण. मित्रांनो, प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून आपण बालगोपाल चषक 2025 हा दुसरा दिवस अनुभवतोय आणि 6वा पर्व या स्पर्धेतला पाहतोय आपण. बालगोपाल स्पोर्ट्स सोनाले पाडा जर म्हटलं, नो डाऊट अशोक तरे यांचा संघ नेहमीच खूप मोठं योगदान आपल्या टीमला देतोय. गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट. याच पात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिड विकेट वर तैनात आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपल्या गेलं आणि पहिला धक्का बसलाय तो प्रशांतच्या स्वरूपात.
चांगला चेंडू होता, बराच वेळ हवेत होता चेंडू, पण ज्या प्रकारे पाहतो की आपण 2 धावा इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण चांगला षटक ललिशांचं 14. धीमी आणि संत बॅटिंग पाहतोय आपण योगेश 11 आमने बी टीमचं. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण, फोर्सिंग फटका लॉंग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त आणि फक्त एक सिंगल रन इथं मात्र या बॉलला मिळेल. टीमची धावसंख्या 15. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातलं. चांगली बॉलिंग या ओव्हर्स मध्ये आपण बघतोय ललिशच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण तोच कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. जर विचार केला आपण सिंगल धावा रोखण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग थर्डमॅन पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. याच पात्रा फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी कम, हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला छेल इथं मात्र कंप्लीट. धक्का बसलाय तो दुसरा. दोन षटकाची समाप्ती, 2 बाद फक्त आणि फक्त 15. 7.50 ची सरासरी ही एवढी चांगली सरासरी नाही आहे. नवीन बॅटर देवेंद्र येतोय. आकाश पाटील, खूप मोठं नाव देवरुंग टीमच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहतोय. बॉलिंग असो की बॅटिंग दोन्ही क्षेत्रावर खूप चांगली पकड बनवतोय. याच पाहता बॅटची कड हवेत होता, बराच वेळ चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समोरच चेंडू होता, एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 16. आकाश पाटील दूर आणि त्या टोकाकडनं मारा करतोय. फ्लिकचा फटका अप्रतिम, पण प्लेसमेंट ठीक नाहीये, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअर लेग कडे. फक्त एक सिंगल. चांगला फ्लिकचा फटका होता, पण प्लेसमेंट चुकीची निवडली आणि पाहतोय की आपण त्या चेंडूवर छील सुद्धा सुटल्या गेलं. धावसंख्या 17. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. आकाश पाटील मारा करतोय, पण धावगती इथे मात्र वाढू देत नाहीये. बॅटिंग थोडंसं खराब पाहतोय आपण योगेश 11 आमने बी टीमची. याच पात्रा फटका सरळ हवेत आहे, लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि चांगलं छेल कंप्लीट केलंय. तिसरा धक्का बसलाय. आमच्या सोबत आमने गाव जर म्हटलं, नो डाऊट टेनिस क्रिकेटचं कट्टर समर्थक विकी केने. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण शुभेच्छा आलेले आहेत. विकी केने इज अ ग्रेट क्रिकेट प्रेमी आहे आणि त्याच्या समेत सुरेंद्र हे दादा सुद्धा आपण पाहतोय, त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद. याच पाहता पाहतोय की फटका हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू खाली क्षेत्रामध्ये इथं मात्र निघून जाईल, सीमा पार जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि दरम्यान पाहतोय की आपण अतिशय वेगात 3 धावा इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या 20. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण योगेश 11 आमने बी टीमची. परत एकदा आकाश जबरदस्त षटक हाताळताना पाहतोय राईट आर्म द विकेट. याच पात्रा फाईन फटका पाहतोय आपण, खाली क्षेत्र आहे, चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात सरकताना सीमा पार आल्या. या चेंडूवर दणदणी चौकार. आता मात्र पाहतोय की धावसंख्या 24. एक संभाजीनगर तिकडे धावसंख्या घेऊन जाताना बॅटर ज्या प्रकारे बॅटिंग करतोय
बराच दूर असा चेंडू निघून गेलाय. पाहतोय आपण खेळाडू स्वतः ते चेंडूकडे. धावसंख्या 24. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना दोन चांगल्या टीम मध्ये पाहतोय आपण. देवरुंग विपक्ष योगेश 11 आमने बी अशी फाईट थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून. खूप मोठं नाव प्रिन्स म्युझिकचं. याच पात्र ड्राईव्ह केले प्रत्येकदा पाहतोय आपण. स्क्वेअर लेग आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये एक शतक तैनात आहे. तिथं फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवर कंप्लीट करेल. धावसंख्या 25. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 25. आता मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहायचंय. तरी पण मी तर म्हणेन की चांगली बॉलिंग देवरुंग टीमची आपण पाहतोय. अभय येते अंतिम षटक टाकण्यासाठी. धावसंख्या पाहतोय धावफलकावर फक्त आणि फक्त 25. पहिल्या षटकामध्ये 10. दुसऱ्या षटक अतिशय छान हाताळला लेलेशाने आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 10. आदरणीय बळीराम तरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे पाहू शकता आपण आदरणीय सन्माननीय बळीराम तरे साहेब यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण. अंतिम षटक टाकण्यासाठी अभय हा गोलंदाज. आणि आता मात्र आक्रमण करावं लागेल. हाणामाराचे षटक आहे. शेवटचं किती धावपर्यंत मधील मारेल. पहिला चेंडू टर्न केले पाहतोय आपण. छोट्या बॅटरीचा वापर केला होता. एक सिंगलला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय वेगात थ्रो येतोय. पोहोचू शकेल की नाही, पण मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना बॅटर देवेंद्र. चांगलं बॅटिंग करतोय देवेंद्र. एक चौकार त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 27. अंतिम षटक प्रगतीपथावर. पाच डिसेंबर पासून अजून 2 मेगा इव्हेंटला सुरुवात होणार आहे. एक पाहतोय आपण भिवंडी ग्रामीण असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचा आगाज सुद्धा होणार आहे कालेरच्या मैदानावर. त्यानंतर मानकुलीची आणबानिशान असलेली स्पर्धा. साहिल केने अँड परिवार यांच्या माध्यमातून क्रिकेटला खूप मोठी मेजवानी असते आणि सातत्याने स्पर्धेचे क्रिकेटर रसिक वाट पाहतात. आणि या PPL ला सुद्धा सुरुवात झालेली आहे पाहतोय आपण. राईट विकेट. डावखुरा बॉलर याच पात्र हवाई फायर. हवेत आहे चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होताना झेल कंप्लीट करतोय चांगलं. आणि अजून एक धक्का बसलाय तो देवेंद्रच्या स्वरूपात. धावसंख्या जर पहिली धाव फलकावर तर निश्चित 27. 4 बाद. काही चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचं. आणि चला दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. जांभूळपाडा विपक्ष आयोजक जो संघ आहे पाहतोय आपण बालगोपाल सोनाली पाडा. या असोसिएशन मध्ये तब्बल मला वाटते की 40 संघ आहेत. आणि एकूण जर योगेश भिवंडीचा विचार केला आपण तर 200च्या पार संघ असतील नो डाऊट. याच पात्र मनगटी फटका टर्न केलाय लॉंग लेग बाउंड्रीकडे. आणि या दरम्यान एक सिंगल एक धावीने मात्र मोठी धावसंख्या उभी करू शकणार नाहीये. धावसंख्या 28. 40+ चे संघ पाहतोय आपण. अजून एक याच मैदानावर जी स्पर्धा कव्हरेज केली होती ओरिजिनल 40+ ची चाचणी स्पर्धा दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून. आणि आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर त्याचे टूर होणार आहे. या स्पर्धा फुल टॉस जुना फटका पाहतोय आपण. एक शाकवर कडे चुकीचा फटका आणि चांगला छेल कंप्लीट केलंय. परतीचा प्रवास करावा लागेल. यस
तिसऱ्या पंचाची मागणी आहे बॅटिंग साईडकडे. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे आणि मला वाटतं की एकच रिव्ह्यू प्रत्येक टीमला देण्यात येत आहे आणि प्रिन्स मोहित तो स्वीकारतो चॅलेंज नेहमीच. काल एक व्हिडिओ क्लिप त्यांची व्हायरल होती की ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीयमध्ये पायचीच्या स्वरूपात रिव्ह्यू घेतात आणि तो सक्सेस पण झाला. गुड जॉब प्रिन्स मोहितचे प्रोप्रायटर रविदादा आणि ऑल टेक्निकल टीम. चेक करताना तिसरे पंच पाहतोय आपण देवीदास सर. आणि या पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. पाहतोय पण बिमार होता आणि या चेंडूवर मात्र की 1+1 2 धावा या स्प्रिटचा इशारा होते. यस, सज्ज होताना गोलंदाज. पोलचा फटका खेचून मारलाय, जबरदस्त टोला पाहतोय आपण स्कोलेकच्या वरतून आणि आलाय या डावातला हा पहिला षटकार. धावसंख्या पाहतोय आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे 36-36 लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर कंटिन्यू. 4 चेंडू आतापर्यंत झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि काय चांगला अभिषेकच्या बॅटमधून हा फटका निघालाय स्टोलेकच्या वरतून. मागला षटक आता पाहतोय षटकामध्ये आतापर्यंत विचार केला आपण सर्वात मागला षटक. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काहीतरी काढमंत देतोय विकेट किपर बॉलरला. पुढचा चेंडू बॅटर पाहतोय आपण अभिषेक, चांगली बॅटिंग करताना. यास पाहता पोर्शिंग फटका परत एकदा हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करेल बॅटर अभिषेक. व्यक्तिगत 9 आणि टीमची धावसंख्या 38. शेवटचा चेंडू असेल आणि त्यापूर्वी मात्र चला दोन्ही टीमचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आयोजक संघ बालगोपाल सोनाली पाडा आणि श्री गणेश जांभूळपाडा. जांभूळपाडा जर म्हटलं सुरेश पारधी नो डाऊट. यस, त्याचा संघ वेगळा आहे पण त्याच गावातला संघ आहे. जांभूळपाडा म्हटलं तर त्याच्याच नावाने तो गाव ओळखला जातोय. वाईटचा इशारा येतोय पाहतोय आपण आणि त्याच विभागातला एक मोठं नाव आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये आमचे खास मित्र. गेल्या वर्षी शेवटी एक स्पर्धा आम्ही कव्हरेज केलोची अंतिम दिवसामध्ये फुल एन्जॉय केला डे नाईट. लाखिवली राजेंद्र पाटील सरचिती टुर्नामेंट कमिंग सून. अजून मोठा इव्हेंट. परत एकदा पंचदुनिया समांतरेषित करतील. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र पाहतो की आपण 40 आकडा पार केलंय. 15 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. हा मागला षटक. अजून धावा येतील किती? लेमन कट चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि फक्त आणि फक्त एक सिंगल या अंतिम चेंडूवर पाहतोय आपण आणि अशा प्रकारे 4 षटकाची समाप्ती. 41 धावा धावफलकावर 42 धावाचं आव्हान उभं केलंय. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये.
तर पाहतोय आपण स्वर्गीय द्रौपदी नारायण तरे यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स, त्या टॉस बॉक्समध्ये मी सुनील पवार आणि दोन्ही टीमचे संगणक, एकीकडे पाहतोय आपण स्वतः आयोजक संघ बालगोपाल सोनालीपाडा, तर दुसरीकडे श्री गणेश जांभूळपाडा आमचे बळीराम तरे दादा यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. काका आपण मदत यायची. यस, कोण मागणार? काटा आलय छाप. आणि काकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे, त्यांचे शुभ हस्ते आपण देऊया. विनिंग टॉस कॅप्टनला हा कोल्ड ड्रिंक्स आयोजक संघाने जिंकलेले आहे, पाहतोय आपण. आणि काकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. स्वतः आयोजक संघ आहे, निश्चित ओपनिंग घेण्यासाठी वेळ पण आहे. अशा प्रकारे पाहतोय की योगेश सरांनी उल्लेख केला की या असोसिएशनची 34 स्पर्धा ठेवण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे. त्यापूर्वी मात्र तुमच्या टीमचं जर प्रदर्शन पाहिलं पण आतापर्यंत 3 टुर्नामेंट झाले, त्यामध्ये तुमचं प्रदर्शन कशा प्रकारे राहिलेलं आहे? पहिल्या मॅचमध्ये तर आम्ही सक्सेसफुल नव्हतं राहिलो. दुसऱ्या मॅचमध्ये आम्हाला सक्सेस भेटला आणि तो आम्ही एन्जॉय पण केला. आता सकाळचा 17 नाणेफेकचा कॉल तुमच्याकडे लागलेला आहे, काय निर्णय असेल? गोलंदाजी करणं. नेहमीच पाहतोय बालगोपाल टीम सोबत खंबीरपणे उभे राहणारे अशोक दादा यांच्या माध्यमातून तुम्ही काय शुभेच्छा देणार त्यांना? खरं तर खूप मोठी बाब आहे की आम्हाला म्हणजे सपोर्ट भेटतो त्यांचा नेहमीच, आणि असाच सपोर्ट पुढे पण राहावा ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आता नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? गोलंदाजी करणं. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत निश्चित जांभूळपाडा टीमचा संघटक युवा आहे, समोर बाळा लाजू नको. नाणेफेक गमावलेली आहे. ज्या प्रकारे तो मी प्रश्न केला की 34 स्पर्धा पाहतोय, यापूर्वी तुमचं प्रदर्शन कसं राहिलेलं आहे या असोसिएशनमध्ये? खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. बालगोपाल स्पोर्ट्स सोनालीपाडा टीमनं जिंकलंय आणि प्रथम सांगितले त्यांनी जांभूळपाडा टीमला की तुम्ही या आणि प्रथम बॅटिंग करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. पुढचं या इनिंगचं धावता वर्णन करण्यासाठी व्हॉइस ऑफ भिवंडी आमची खास निकटवर्तीय मित्र सज्ज होताना पाहतोय आपण योगेश पाटील सर. हॅलो हॅलो चेक. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि योग्य धाव फलकावरती इथे आपण जर पाहिलं तर योगेश इलेव्हन आमने हे संघाने बस संघाने धावसंख्या उभारलेली आहे. 41 धावा पहिल्या इनिंग मध्ये त्याने जोडल्या आणि आता 42चा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जय झोटिंग देवरून संघाने सलामीची जोडी आपण पाहू शकाल. विजय केने विथ हरेश पाटील. आणि ज्यावेळी फुल फेस क्रीडांगण असतो त्यावेळी मात्र खेळण्याची वेगळीच मजा असते. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर अगदी ग्रास पाहतोय आणि त्याचमुळे पाहतो की प्रत्येक खेळाडूला मात्र हा मैदान प्रिय आहे. आणि त्या अनुषंगाने पाहतो की एकूण या स्पर्धेमध्ये 30 संघांना मात्र प्रवेश देण्यात गेला. बालगोपाल चषक सोनालीपाडा 2025 पंचांचा ग्रीन सिग्नल. षटकाला सुरुवात करतो गोलंदाज मंथन. राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. लॉंग ऑन मिड विकेट तुम्ही पाहू शकाल अगदी डीप मध्ये आहेत. आज भावेश इन ऍक्शन मध्ये नाहीये कारण आय थिंक त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्याचमुळे तो खेळू शकला नाहीये. त्याचमुळे पाहतो की थोडीशी बॅटिंग मध्ये आपल्याला कमतरता भासली भावेशची, परंतु जो हाजीर तो वजीर पहिल्या चेंडू पात्र तिथे सन्मान देतोय. कारण विजयला माहिती की एका बॅटरचा एक माइलस्टोन असतो की माझ्या बॅटमधून किमान एक धाव आपल्या टीमसाठी निघावी आणि ती पहिली धाव मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी मात्र फलून पूर्ण केली गेली. स्वतःचं खातं त्यांनी उघडलं आणि या संघाची श्रीगणेशा इथे मात्र आपल्याला जय झोटिंग देवरून संघाच्या वतीने पाहायला मिळते. आज नवीन ध्येयानं हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. व्हाईट अँड ब्लॅक जर्सी तुम्ही पाहू शकाल. इतर स्पर्धेमध्ये आपण ऑरेंज अँड ब्लॅक ही जर्सी त्यांची पाहायचो. मॉर्निंग सेशन या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सेशन सध्या आपण पाहतोय. पहिला सामना इथे अनुभवतो. यानंतर तुम्हाला आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. खराब चेंडू, ही लेन तुम्ही हरेश पाटीलला देऊ शकत नाहीये कारण त्याचा तो स्ट्रॉंग झोन आहे आणि चेंडू सरळ चाललाय अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. खराब चेंडू होता, अगदी खोट्या पायाचा चेंडू ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर निघून शफल झाला हरेश पाटील आणि पुरेपूर बॉटम हँडचा त्याने वापर केला आणि
पहिला मॅक्झिमम षटकार देवरुख संघाच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि जेव्हा 360 मैदान असतो त्यावेळी मात्र हरेश पाटीलची एक वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळत असते आणि ती झलक मात्र या फटक्यावरती पाहायला मिळाली. ओ रिव्हर्सचा फटका. या फटक्यापासून तुम्ही या बॅटरला शांत ठेवू शकत नाहीये. मग समोर कोणता गोलंदाज आहे त्याचा मला फरक नाहीये, परंतु मी हा फटका खेळणारच. परंतु इथे मात्र तो असफल ठरलाय कारण पहिला डॉट चेंडू मंथनच्या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा फलकावरती विदाउट लॉस. 42चा लक्षाचा पाठलाग सध्या सुरू. शांतमय वातावरण सध्या आपण पाहतोय. हो शेवटच्या क्षेत्राला मात्र बॅट तोड उघडला. चेंडू गॅपमधून चालला. तडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय प्रशांत सोरगे. जोपर्यंत चेंडूला फील करेल तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेला. चांगला क्रिकेट पाहतोय, सेन्सिबल क्रिकेट पाहतोय कारण पार्टनरशिप जोडण्याचा त्याचा तिथे मात्र प्रयत्न पाहतोय कारण एक षटकार दोन्ही या ओव्हरमध्ये आलाय आणि आपण जर प्रति ओव्हरचा जर आपण जर विचार केला तर 10.50 ची धावगती ते राखायची आहे आणि आतापर्यंत फलकावरती 9 धाबा इथे मात्र लागल्या गेल्या. दरम्यान पावसाकाल शुभ आगमन झालेला आहे. प्रत्येक वर्षी आमच्या आयोजकांना नेहमीच प्रोत्साहन सहकार्य करणारे सर्वांचे लाडके माजी उपसरपंच संजयजी थळे साहेबांचे तो शुभ आगमन झालेला आहे आणि त्यांचा स्वागत फलंदाजाने केलं आहे सावकाराने. वेलकम संजयजी थळे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. फुल टॉस चेंडू फक्त दिशा दाखवली. पाहू शकला अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे आय थिंक पंचांच्या डाव्या बाजूला फिल्डर धरून तिथे उपस्थित होता परंतु त्याला बीट केला आणि तसे जर पाहिजे मैदानाची आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू तर एखाद्या वेळी गॅपमधून निघाला तर त्या चेंडूला थांबवणं अशक्य आहे आणि ते दृश्य पाहिलं आपण कारण राकेश होता मिडविकेटला परंतु त्याला सुद्धा मात्र ती संधी मिळाली नाहीये. एवढा वेगानं चेंडू मात्र तो निघून गेला. 4 धावांसाठी डबल डिजिट मध्ये आकडा पाहतोय. बिनगडी बाद 13. स्वप्न व सुरुवात जय ज्योतिक देवरुख संघाचे आपण पाहतोय. आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि तिथे मात्र मिस फिल्डिंग. कव्हर पॉइंटला चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 706 चेंडू हरेश पाटीलने फेस केले आणि हरेश पाटीलची आय थिंक पहिला चेंडू विजयने फेस केला होता आणि तदनंतर पाहू शकेल हरेश पाटील काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी त्यांनी खेळ साकारला. 2 चौकार 1 षटकार. वैयक्तिक पाहिलं तर 16 धावसंख्येवरती गेलतोय. विजयच्या बॅटमधून आपण 1 धाव पाहायला मिळाली. म्हणजे सर्व ज्या धावा आल्या त्या बॅटच्या स्वरूपात आल्या. 17 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात. समीकरण पाहिलं तर आता मात्र कुठेतरी छोटं दिसून येतोय कारण येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून आपण विचार केला तर 25 धाबींची आवश्यकता. चला पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम. शुभमने संजय स्मृती चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये त्याला मात्र खेळ चांगला करावा लागेल. एखादे विकेट्स जी पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय अगदी डेव्हलप होते ती पार्टनरशिप मात्र प्रथमतः तुम्हाला ब्रेक करावं लागेल. शेवटच्या क्षणात मात्र स्ट्रोक मात्र चेंज केलाय कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की मात्र आय थिंक क्रॉस बॅटर फटका आय थिंक मिड विकेट स्क्वेअर लेकडे मात्र हा फटका मात्र विजय एक्झिक्यूट करेल परंतु त्या प्रकारची लेंथ नव्हती. यॉर्कर लाईन मध्ये पावली तर त्या ठिकाणी चेंडूची हाताली पाहायला मिळाली आणि त्या तुला पाहतो की सॉफ्ट पाण्याने फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवली. दरम्यान पाहू शकाल भुंगा बैलाचे मालक सन्माननीय योगेशजी शेट्टरे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं. त्याचप्रमाणे रियांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर हरेश शेट वजे यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा येऊन असताना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय हरेश पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा बिगी षटकार. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सकाळपासून पाहतो की मान्यवरांची मांदी आली आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि यावरून दिसून येते की सोनालापाडा संघावरती आणि आमच्या आयोजकांवरती किती प्रेम आहे मान्यवरांचं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त बॅटिंग हरेश पाटीलच्या वतीने सध्या आपण पाहतोय.
त्याचप्रमाणे सोनालापाडा गावचे या समाजसेवक बाळरामजी तरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण पाहतो की सातत्य टिकून ठेवलंय बालगोपाल सोनालेपाडा संघाने. तब्बल 6व्या पर्वामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि ही परंपरा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहील या शुभेच्छा आपण आमच्या आयोजकांना देऊया. सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन कडे पाहू शकाल वेगाने देवेन पोहोचले, परंतु सिंगल धावपत्र त्या ठिकाणी रोखण्यामध्ये त्याला यश आला नाहीये आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतो जय झोटिंग देवरून संघ, कारण कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाहीये. अगदी फ्री माइंडने दोघी मात्र त्या ठिकाणी खेळ साकारतात आणि दोघांच्या बाटमधून धावा निघतायत. हे एक चांगली बाब मित्र म्हणेन देवरुंग संघाचा विचार केला तर. काय फटका केला अगदी आडव्या पट्ट्यानं आणि तिथे मात्र रॉकीने झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू हातातून निसटला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालाय. हा येतोय षटकार. या इनिंगचा हा तिसरा सिक्सर आणि या षटकाराच्या अगदी बरोबरीने पाहू शकाल 31 धावा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे आता विजयापासून फक्त 11 धावा दूर जय जोटिंग देवरुंग. आणि दुसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे. या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. चुकीचा फटका ऑफस्टिकचा चेंडू होता, अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न विजय केलेने केला आणि त्याच्यावरती तो मात्र त्या ठिकाणी बीट झालाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की अनेक असे बॅटर आहेत की प्रत्येक चेंडू ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जर तुम्ही चेंडूच्या मिरिटीवरती खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमच्या बॅटमधून अधिक धावा निघू शकतात, परंतु इथे मात्र चूक घडली गेली. धावसंख्या स्थिर 31 विदाउट लॉस. शुभम थोडासा मात्र त्या ठिकाणी स्लिप झालाय आणि त्याचवेळी पाहतो की पंचांच्या वतीने डेड बॉल घोषित करण्यात आला. दरम्यान संजयजी भुईर यांचे लाडके सुपुत्र जय भुईर यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा. फटका हवेत केला, मिस टायमिंग लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक पुन्हा झेल ड्रॉप. आज फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पाहिलं तर योगेश लेवण आमने बस संघाच्या वतीनं भरपूर चुका होत आहेत, कारण या अगोदर आय थिंक राकेशने सुद्धा मात्र मिडविकेटला एक झेल ड्रॉप केला, तिथे जीवनदान मिळाला होता विजयला. त्याच्यानंतर पाहू शकाल पुन्हा झेल उडाला विजय केनेचाच आणि आता तो झेल लॉंग ऑन वरती ड्रॉप करण्यात आला. आणि कारण तुम्हाला माहिती की झेल किती महत्वाचे असतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 32 धावा 10 फलकावरती लागला गेला, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. पहिला सामना या आजच्या दिवसातील आणि कुठेतरी आपल्याला हा सामना लो स्कोरिंग पाहायला आय थिंक एकतर्फा पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग तर आपण म्हणू शकत नाही, कारण तब्बल 41 धावा आमनेबस संघाने जोडल्या होत्या. परंतु मित्रांनो आमनेबस संघाचा बिग शो पाहायला विसरू नका. दिनांक 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर 3 दिवसांचा तो सोहळा असेल आर के क्रीडानगरी आमने या ठिकाणी. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र आपल्याला सर्वचे सर्व संघ जे आहेत ते ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2025 दरम्यान तिसरा षटका सुरुवात करतोय. चांगला चेंडू अगदी एस्टाच्या मधोमध पकडलाय, कात्रीत पकडला आणि लेग बिफोरच्या रूपानं जे झोटिंग देवरुंग संघाला लागणारा हा पहिला धक्का. न्यू बॅटर पाहू शकेल तिसऱ्या क्रमांकावरती आले 1 डाऊन पोझिशनला ललिश पाटील. विजय केने बाद होण्यापूर्वी एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला जरूर. 9 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती आक्षेप उचलला चेक साठी.
चला आमच्या तिसऱ्या पंचाला विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि विनंती करतोय की हा प्रयत्न कुठेही करू नका, कारण आपण आता प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतो आणि जर तुम्हाला एखाद्या वेळी पंचांनी जर तिथे पकडलं तर मात्र तुम्हाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आणि तब्बल 3 धाब्यांची पॅनल्टी सुद्धा असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाज मैरूनं, चांगली लेन पाहायला मिळाली व फुलटॉस फ्लिक केलाय, मनगडी फटक्याचा वापर केलाय आणि चेंडू करतो हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. मिस्टर कुमार सुमित वजे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या सोबतीला सन्मानित दीपकजी चौधरी यांचं सुद्धा शुभागमन झालं आहे. आपण सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आज भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि आज व्यासपीठ पूर्णपणे फुलून गेलाय. फक्त 4 धावा दूर विजयापासून जय झोटिंग देरुंग संघ. मंथन पुन्हा आय थिंक मयूर आलाय. ऑफिसचा चेंडू पाहू शकला, अगदी ऑन साईडला खेचून मारलाय आणि लॉंग ऑन कडे चेंडू मात्र वेगाने चाललाय. जो झोटिंग देव नेहमीच देवरुंग गावाचं रक्षण करतोय, हाकेला धावतो आणि त्याच देवाच्या नावाने तुम्हाला संघ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण पाहतोय की सुरुवात चांगली पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या पाहू शकाल एक्झॅक्टली 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या. फक्त एकच गडी आतापर्यंत गमावलाय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ पाहायला मिळतोय. पूर्ण ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारलाय आणि आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलाय हर्ष पाटीलनं.